तर जय श्रीराम मंडळी, तुम्हाला तर माहीतच आहे मी चिखलदरा आलेलो होतो. तर चिखलदरामध्ये खूप एन्जॉयमेंट झालं. तर माझा फर्स्ट ब्लॉग पाहिला नसेल तर पहिले ते पहा, कारण की तुम्हाला याच्याशिवाय काहीच नाही समजणार आहे. तर आम्ही 6 वाजता उठलेलो. आता सकाळचं मी बाहेर आलो तर बाहेरचा व्ह्यू पाहिला. तर बाहेरचा व्ह्यू भाई एवढा भारी व्ह्यू होता ना, खरं सांगू तर खूप भारी व्ह्यू होता. म्हणजे सकाळी 6 वाजता व्ह्यू होता एक ते, आणि एवढा भारी व्ह्यू होता की समोरचं काही दिसतच नाही आहे. म्हणजे मला तर इथं राहावंसं वाटत आहे असं, पण राहू नाही शकत, तुम्हाला माहीत आहे. तर आता हे पण उठलेले आहे फ्रेश गिश व्हायसाठी. मोठ्या डोळेवाली, मोठ्या केसवाली आणि चष्मीश पण आलेली आहे आपली. तर याला फ्रेश होऊ देतो. फ्रेश झाल्यानंतर बाहेर येतो. तोपर्यंत मी तुम्हाला व्ह्यूज दाखवतो. व्ह्यू म्हणजे एवढा भारी व्ह्यू होता ना भाई, तुम्ही याचं सकाळी या. सकाळी खूप एन्जॉयमेंट पण होईल तुमचं, आणि खूप भारी भारी व्ह्यूज पण पाहायला भेटून तुम्हाला. तर मी गाडीपर्यंत आलेलो होतो. हे पाहू शकता, हे आपली मंडळी आहे. तर आता आम्ही गाडी बसणार आहे. तर आम्ही आता, हे आमचं हॉटेल होतं. तर आता आम्ही गाडी बसलो. गाडी बसल्याबरोबर आमची एन्जॉयमेंट डबल चालू झालेली आहे. आणि बाहेरचा व्ह्यू काय होता ना भाई, मला एवढा आवडला. खूप भारी व्ह्यू होता बाहेरचा. आणि तुम्ही पाहू शकता, आता मी छोटूसा चहाचा ब्रेक घेतला, कारण चहा प्यायचं होतं. आणि चहा पाहिला तर हे छोटूसा आमचा चहाचा ब्रेक होता. बस चहा पिलो ना आम्ही डबल निघालो आमच्या रस्त्यानं. आम्हाला लवकरात लवकर पाहायचं होतं. पण व्ह्यू मला खूप आवडला. तो व्ह्यू मला एवढा आवडला, खरं खरं एवढा व्ह्यू खतरनाक होता ना ह्या. मला खूप आवडला ह्या व्ह्यू. मला इथंच हे करायची इच्छा होती, पण होऊ नाही शकत यार. इथं आले भेटलं असतं ना, खूप भारी 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 व्ह्यू भेटलं असती इथं पाहत होती. तर आता आम्ही नेक्स्ट इथे आलेलो आहो. तुम्ही पाहू शकता इथं पण एवढा भारी व्ह्यू होता, पण काहीच दिसतच नाही समोरचं. 6 वाजताचा व्ह्यू होता आणि काहीच नाही दिसत आहे समोरचं, पण आभाळ. तर ही आमची छोटूशी गँग आहे. आम्ही एवढेजण आलेलो होतो, मामा गिमा. तर भाई व्ह्यू मला त्याला पण पाव नाही वाटत, मला फक्त व्ह्यू पाहावं वाटत. हा भारी व्ह्यू होता ना भाई. मी पूर्ण हैराण झालो की असा पण व्ह्यू होऊ शकते का तो. तर आता आम्ही दुसऱ्या जागेवर आलेलो आहोत. तर हे पाहू शकता तुम्ही, जहाजाचं हे आहे. पण इथं पण आम्हाला काही दिसत नाही आहे. तर आम्ही समोर आलो, मग तिथं काही दिसत नाही आहे. तर इथं पाहिलं तर राईड भेटत आहे बाय 50-50 रुपये, 50-50 रुपये राईड भेटत होती. तर मी पण म्हटलं चला, म्हटलं आपण पण एक राईड घेऊनच जाऊ गाडीची. तर मी पण आता गाडीवर बसलो. गाडीवर बसून एक छोटूशी राईड आणली मी. आणि 50 रुपयेच राईड आहे, जास्त मोठं 50 रुपये पर माणूस राईड आहे. तर मी पण आलो छोटूशी राईड घ्यायसाठी. राईड घेतला तर मी बाहेर आलो. तर बाहेरचा मला व्ह्यूज खूप आवडला इथचा. मला बाकी काही नाही आवडलं, पण व्ह्यू एवढा हे होता ना, म्हणजे बाहेर अंदरचं काही दिसतच नाही. जोपर्यंत आभाळ जात नाही तोपर्यंत दिसतच नाही काही. तर आता आम्ही आलो पंचवटीवर. तर पंचवटीवर आम्ही खाली जातो, आणि खाली जाऊन तुम्हाला सांगतो कसं कसं झालं आहे. तर एक तर पाहायचं रस्त्यावर, आणि गाडीवाला म्हणे गाडी खाली जात नाही म्हणे. कारण गाडी खाली जात आहे, पण तो म्हणे नाही. तर आम्ही पण पैदलच निघालो. आम्हाला का पाच उठतं म्हटलं पूर्ण. तर आम्ही खाली उतरू, आणि मी बिन चपलीचं एकटं. मला खूप भारी गेलं उतरायला. मग सगळ्यांनी चप्पल घातली होती, पण मीच शूज नाही घातले. मला वाटलं अजून तिथे हे असं उतरायला का, म्हणून मी शूजच नाही घातले. ते म्हणून मी आता आलो. आता आम्ही फायनली पंचवटीवर पोचलो. तर व्ह्यू पाहिला तर भाई, तर एवढा डेंजर व्ह्यू होता ना. आणि सकाळचा व्ह्यू होता. तर कोणीच नव्हती इथं, गर्दीने काही नाही, काहीच नव्हतं. तर आम्ही एकटंच होतो इथं. तर आम्ही थोडंसं एन्जॉयमेंट केलं, हे केलं. आणि तिथं धबधबा पण पाहायला भेटला आम्हाला, एक लहानसा. चांगला होता, लहानच होता, पण चांगला धबधबा होता. व्ह्यू पाहिला तर भाई, एवढा भारी व्ह्यू होता ना. ओ हो. आता आमची पंचवटीहून झालेलं आहे आमचं पायनं. चिल्लरचं पण हे झालं, आता पब्लिकनं चालू झाली इथं. तर आम्ही म्हटलं आता इकडून निघून जाऊ. तर आता इथून आम्ही निघतो. निघाल्यावर तुम्हाला पुढचं सांगतो. तर आता आम्ही गाडीवाल्या खाली बोलावलं आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही गाडीत बसून आता जाणारच होतो. तर गाडीवर म्हणजे खूप उंचावर जायचं होतं, म्हणून खूप जीवावर येत जा आता चढण्यावर. एकदम चप्पलने आणली होती. आणि इथं मी सकाळी आलो. सकाळी एवढं हे की आम्ही इथं गाडी चालवली, हे झालं, पण आम्हाला इथं माहीतच नाही की इथं मंदिर पण आहे म्हणून, एक छोटूसं. त्या मंदिरात एक धबधबा पण आहे. तर आम्ही चाललो होतो, मग वापस आलो. इथं आम्ही मंदिराचे दर्शन घेतले ना. आता तुम्हाला मी धबधबा दाखवतो. धबधबा खूप चांगला धबधबा होता, आणि व्ह्यू पण खूप चांगला होता. मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवतो धबधबा कसा होता. तर हे पाहू शकता तुम्ही आता. धबधबा म्हणजे एवढा माहोल धबधबा होता ना, छोटूसाच होता, पण एवढा माहोल होता ना भाई. तुमच्या भावाचं पूर्ण मन घेऊन घेतलं त्या धबधब्यानं. आणि व्ह्यू पाहायचा तर भाई, व्ह्यू एवढा खतरनाक व्ह्यू होता ना. मी पुन्हा जगात एवढा खतरनाक व्ह्यू नाही पाहिजे. चिखलदरा भाई एकदा जायचंच आहे, आता काही डबल जायचं आहे, एकदा जायचं आहे. आणि भाई इथं आलो आम्ही. तर इथं पाहिलं की तो झुला देणं चालू होतं. ते पण खूप याचे आहे ना, 500 रुपये तिकीट होती भाई याची. आम्ही तर राहू दिलं भाई, आपल्याला जायचंच नव्हतं. आणि समोर बायसाठी सायकलिंग पण चालू होती. सायकलिंगसाठी पर माणूस 800 रुपये तिकीट. आणि म्हटलं ठीक आहे, म्हटलं आपल्याला काही नाही करायचं, तर आपण तिथून निघून आलो. आपल्याला तर काही नाही करायचं होतं. आता आम्ही तिथून निघालो, आणि समोर पाहिला तर अजून एक धबधबा दिसला आम्हाला. तर घरच्याला तर गाडीतच बसवलं, आणि आम्ही आलो पोटे रोज धबधबा पाहायसाठी. तर पाहिला तर खूप चिखल आणि गिखर तिथं. मी तर भाई पळता वाचलो मी.
खूप चिखल आणि गिखल होता तिथं. तर आता आम्ही तिथे त्याच्या जवळ जातो आणि जवळ आलेलो आहोत पाहिलं तर खूप चिखल इथं. आणि हे मी खूप पळता वाचलो. वाटलं मी घसरलोच होतो आता. आणि पाहिलं तर मग ढबा हे झालं तर आता आम्ही छोटू सर्वांची ब्रेक घेतला कारण की भूक खूप लागलेली होती. 2 वाजले होते आणि आम्ही काहीच नाही खाल्लं होतं सकाळपासून. तर आता आमचं जेवण झालेलं आहे. तर आता आम्ही निघणार आहे इथून घरच्यासाठी, कारण की आमचं सबन पॉईंट पाहणं झालेलं आहे. पाहू शकता आम्ही घरी आलो, पूर्ण दमाटले सगळेजण. गाडीत बसले आणि गेल्याबरोबर झोपले. जेवण झालं आणि गेल्याबरोबर झोपून राहील. आता आम्ही फायनली घरी पोहोचलेलो आहोत. तर घरी पोहोचून खूप एन्जॉयमेंट झालेला आहे. तर मी हे लाँग ब्लॉग आहे आणि मी शॉर्ट ब्लॉग पण टाकलेला आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही पाहू शकता.